ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज असल्याचा गौप्यस्फोट केला होता। त्यानंतर आता ठाकरे सेनेची पत्रकार परिषद होणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी काय भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे। सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती। ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती। तर सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यामुळे बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत। तर दुसरीकडे आज पत्रकार परिषद ठाकरे सेनेकडून घेतली जाते। या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं आता काय सांगितलं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। 10 ते 12 जण नाराज असल्याचं विधान बडगुजर यांनी केलं होतं, त्यामुळे हे सर्वच जण आता भाजपत प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढायला लागलेली आहे। इकडे ठाकरे सेनेतून सुधाकर बडगुजरांसह इतर आणखी 10 ते 12 जण भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा सुरू झाली।